नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी एकदम मस्त झटपट होणारी रेसिपी बनवणार आहे, डाळ भट्टी। ही रेसिपी जेव्हाही तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे रावळे येतील त्यावेळेस ही रेसिपी एकदम बेस्ट आहे। त्यामुळे हे रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा झणझणीत रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ही रेसिपी बघताच तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही, कारण टेस्टला ते एकदम छान आहे आणि झणझणीत रेसिपी आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे। ती डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। ती डाळ आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेणार आहे। 2 ग्लास पाणी घेऊन झालं आहे। त्यामध्ये ती डाळ टाकून कुकरचं टोपण झाकण लावून मी ते कुकर लावून घेणार आहे। आता ते कुकर गॅसवरती ठेवणार आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण वरणाचं साहित्य तयार करून घेऊ। मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती आता बारीक कट करून घ्यायची आहे। मी इथे कोथिंबीर कट करून घेत आहे। कोथिंबीर पण कट करून झाली आहे। आता मी इथे एक टोमॅटो पण बारीक कट करून घेणार आहे। टोमॅटो पण कट करून झालेला आहे। आता मी इथे लसूणची पेस्ट तयार करून घेतली आहे। इथे एक बारीक टोमॅटो कट करून घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आता इथे शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण डाळ भट्टीची कणिक मळून घेऊ। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे। मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। इथे मी गव्हाचं पीठ 3 वाटी घेणार आहे। गव्हाचं पीठ 3 वाट्या घेऊन झालं आहे। आता मी इथे अर्धी वाटी तीळ पण घेतलेले आहे। चवीनुसार मीठ पण घेतलं। थोडीशी हळद, इथे थोडासा बेकिंग सोडा, ओवा। तो ओवा हातावरती चोळून टाकायचा, कारण की स्मेल छान येतो। इथे मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे। तीन पळ्या तेल पण घेऊन झालं आहे। आता ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते पीठ आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। मी ते पीठ हातावरती चोळून घेत आहे। पीठ पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करून इथं कणिक मळून घेणार आहे। आपल्याला ही डाळ भट्टीची कणिक एकदम मऊसर मळून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड केलं की कणिक पण मऊ मळली जाते। आपली कणिक पण जवळपास मळून होत आलेली आहे। तरीही अनेक 5 मिनिट व्यवस्थित मळून घेऊ।
कणिक पण व्यवस्थित मळून झालेली आहे. आता ती कणिक आपल्याला डाळीला फोडणी देईपर्यंत आपल्याला ती झाकून ठेवायची आहे, म्हणजे मुरली जाते. डाळ पण शिजलेली आहे. एकदम मस्त डाळ शिजलेली आहे. आता इथे मी एका पातेल्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे. ती लसूणची पेस्ट पण व्यवस्थित तळलेली आहे. लसूणच्या पेस्टला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर पण ॲड केली आहे. त्याला चमच्याने मिक्स करीत राहायचं आहे. आता त्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा. तो पण टाकून झाला आहे. आता आपल्याला त्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं. ते व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कारण कढीपत्ता मी लेट टाकलेला आहे, कारण तेल आपल्या अंगावरती उडत नाही, म्हणून आपल्याला कढीपत्ता नंतरच टाकायचा. कढीपत्ता पण टाकून झाला आहे. ते व्यवस्थित मिक्स करीत राहायचा. तो व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. आता त्यामध्ये काळा मसाला टाकायचा. अंबारी टाकायची. लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट. आपले सर्व मसाले टाकून झाले आहे. आता त्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. मी इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता इथे सर्व मसाले टाकून झाले आहे. या चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने पण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला ते तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तेल पण व्यवस्थित टोमॅटोला सुटलेलं आहे. आता त्यामध्ये ती आपल्याला शिजलेली डाळ पण ॲड करायची आहे. ती डाळ पण ॲड केलेली आहे. आता त्या डाळीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. 2 ग्लास पाणी पण ॲड करून झालं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 उकळी येईपर्यंत आपल्याला फुल गॅसवरती ठेवायचं आहे. त्यामध्ये चिंच पण ॲड करायची आहे. मी चिंचाच ॲड केलेले आहे. तुम्ही चिंचेचं पाणी पण ॲड करू शकतात. आता मी 1 उकळी येऊन देणार आहे. 1 उकळी पण मस्त आलेली आहे. डाळ पण व्यवस्थित शिजलेली आहे. तरी पण छान आलेली आहे वरणाला. अशा प्रकारे तुम्ही पण हे डाळबट्टीचं वरण तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे पूर्ण रेसिपी नक्की बघा. आता इथे मी इडली पात्रामध्ये पाणी ठेवणार आहे. पाणी पण ठेवलेलं आहे. गरम होते तोपर्यंत आपण इथं इडली पात्रामधले प्लेटला तेल लावून घेऊ. मी इथे तेल लावून घेत आहे. तेल लावल्याने आपले डाळबट्टीचे उंडे चिटकले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल पण लावून झालं आहे. आता आपल्याला त्या कणिकचे गोळे पण तयार करून घ्यायचे आहे. मी इथे गोळे तयार करून घेते. अशा प्रकारे तुम्ही पण गोळा तयार करून घ्यायचे आहे. मी इथे सर्व गोळे तयार करून घेणार आहे.
गोळे पण तयार करून झालेले आहे. माझे एवढ्या कणिकमध्ये 8 गोळे तयार झालेले आहे. आता मी इडली पात्रामधल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता आपल्याला त्या प्लेट इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायच्या आहे. मी त्या प्लेट व्यवस्थित ठेवलेल्या आहे. आता आपल्याला त्या इडली पात्राला 15 मिनिट काहीच करायचं नाही. 15 मिनिटानंतर आपल्याला ते टोपण काढायचं आहे. 15 मिनिट झालेले आहे. आपले डाळभट्टीचे गोळे पण मस्त शिजलेले आहे. तरीही चाकूने आपल्याला चेक करायचं आहे. मस्त शिजलेले आहे, कारण चाकूला थोडासाही कणिक चिटकलेला नाही. आणि बघा किती मस्त डबल फुगलेले आहे. आता सर्व गोळे आपल्याला इडली पात्रामधले बाहेर काढून घ्यायचे आहे. मी सर्व गोळे काढून घेतलेले आहे. आता आपल्याला ते कट करून घ्यायचे आहे. मी इथे कट करून घेत आहे. आपल्याला एका गोळ्याच्या 8च बट्ट्या तयार करायच्या आहे. मी इथे सर्व बट्ट्या कट करून घेणार आहे. ह्या गोळ्याला अशा प्रकारे जर तुम्ही भट्टी केली तर अशा प्रकारे लेयर येतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की पूर्ण बघा. सर्व भट्ट्या पण कट करून झालेल्या आहे. अशा प्रकारे सगळ्या भट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. तेल पण इथे गरम झालेलं आहे. त्यामध्ये भट्ट्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. मी इथे भट्ट्या टाकून घेतलेल्या आहे त्यामध्ये. आता आपल्याला त्या भट्ट्या 2 मिनिट फुल गॅसवरती तळायच्या आहे. नंतर आपल्याला त्या मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहे. आता मी इथे मीडियम गॅस केलेला आहे. आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या आहे. आणि त्या भट्ट्याला आपल्याला एकसारखं व्यवस्थित पलटीत राहायचं आहे, कारण एकसारखं पलटीत राहिलं की सर्व बाजूंनी भट्ट्या व्यवस्थित तळल्या जातात. इथे भट्ट्या पण जवळपास तळत आलेल्या आहे. तरीही आपल्याला 2 मिनिटांनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. भट्ट्या पण व्यवस्थित तळून झालेल्या आहे. आता आपल्याला त्या भट्ट्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे आणि तेल व्यवस्थित काढून नितळून घ्यायचं आहे. भट्ट्या व्यवस्थित खरपूस भाजून तयार झालेल्या आहे. अशा प्रकारे सर्व भट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. आता मी इथे ताट तयार करत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही ताट तयार केलं तर हे ताट बघताच तुम्हाला खावंसं वाटतं. हे बघा किती खुसखुशीत भट्ट्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हीही माझी रेसिपी बघून नक्की करा. हे बघा, ह्या भट्ट्या मी चुरते म्हणजे किती मऊ भट्ट्या झाल्या असतील, कारण ह्या भट्ट्या इतक्या सहजासहजी चुरल्या जातात. त्यामुळे ह्या भट्ट्या किती मऊ झाल्या असतील हे तुम्ही ओळखू शकतात. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करा, कारण लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडणारी गोष्ट आहे. तुम्ही जर ही रेसिपी केली तर तुमच्या घरातले ही रेसिपी सारखं बनवावी लावतील, कारण की ही रेसिपी टेस्टला पण एकदम छान आहे. जेव्हाही तुम्हाला काहीतरी नवीन खावंसं वाटते तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि ही रेसिपी फक्त 20 मिनिटांमध्ये तयार होते. हे रेसिपीसाठी जेवढं घरामध्ये साहित्य आहे तेवढ्या साहित्यामध्ये
तयार होणारी रेसिपी आहे, त्यामुळे ह्या रेसिपीसाठी टेन्शन घ्यायचं नाही. ज्या घरात वस्तू आहे त्यापासून बनणारी रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुमच्या लहान मुलांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. अशा चविष्ट झणझणीत रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज माझे व्हिडिओ तुम्हाला नियमितप्रमाणे बघायला मिळतील. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल तेव्हाच तुम्हाला नियमितपणे माझे रेसिपी व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.